नमस्कार आत्मा मालिक भाग क्रमांक 17। कोळी समाजात जन्माला आलेले वाल्या कोळी नारदांनी दिलेल्या राम मंत्रानुसार वाल्मिकी झाले। ही कहाणी जगात प्रख्यात आहे, प्रसिद्ध आहे। ही कहाणी नव्हे, इतिहासात घडलेली ही प्रत्यक्ष रामायण घडण्याच्या अगोदर महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आहे। आपल्या सर्वांना या जगात माहितीच आहे। ज्यावेळेस वाल्या कोळी जंगलामध्ये लुटमार करून खून करून परिवार चालवित असत, त्यावेळेस नारद मुनी तिथं पोचले आणि वाल्या कोळींनी ठरल्याप्रमाणे त्यांच्यावरही फरशा उगारला। तेवढ्यात नारद मुनी म्हणाले, थांब, अगोदर परिवाराला विचारून ये की तुझ्या पापामध्ये तुझी बायको सहभागी आहेत का। ते ऐकताच वाल्या कोळी विचारात पडले आणि तत्काळ घरी जाऊन विचारणा केली पत्नीला, मी जे खून करीत आहे, पाप करीत आहेत, लुटमार करीत आहेत, त्यामध्ये तू सहभागी आहेस का। पत्नीने स्पष्ट सांगितले, मुळीच नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही। हे ऐकता बरोबर वाल्या कोळींना जसं भूकंप झाल्यासारखे वाटले, विश्वासघात झाल्यासारखे वाटले आणि तत्काळ तिथून जंगलात जाऊन नारद मुनींना पुन्हा विचारले, महाराज, तुम्ही सांगितलं ते सत्य आहे, परंतु इतके पाप माझ्याकडून घडले, आता काय करावे, काही मार्ग सांगा। होय, मार्ग आहे, राम नामचा जप करा। आणि 12 वर्ष वाल्या कोळीने रामनामचा जप करायला सुरुवात केली, परंतु सुरुवातीला राम त्यांच्या मुखातून येतच नव्हते। मारा येऊ लागले। मारा म्हणता म्हणता पुढे त्याचा उच्चार रामामध्ये झाला। रामाचं नामस्मरण सतत चालू राहिले। 12 वर्ष तपश्चर्येत वारूढ झाले। त्यांच्या आजूबाजूला इतकी भयंकर तपश्चर्या त्यांनी 12 वर्ष केली, नामस्मरण। 12 वर्षानंतर पुन्हा नारद मुनी तिथं आले आणि उठा वाल्या, तुम्ही आता वाल्या नाही, तुम्ही वाल्मिकी झाले, महर्षी वाल्मिकी झाले। तुम्ही आता रामायण ग्रंथ लिहा, असं नारदांनी सांगितलं। आणि त्यानुसार महर्षी वाल्मिकी ते झाल्यानंतर त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली। तर ह्या कहाणीतून आपल्याला काय शिकायला मिळते की तत्काळ जो निर्णय निश्चय केला वाल्या कोळींनी पापाचा त्याग करण्याचा, त्यावरून जगाला खूप शिकण्यासारखे आहे। आज जगात भरपूर पापं चालू आहेत, तर वाल्या कोळींना समोर ठेवा, तुमच्या चेहऱ्यासमोर ठेवा, त्यांना याद करा। वाल्या कोळींना म्हणजे महर्षी वाल्मिकांना याद करा। पापाचा तत्काळ
नायनाट करा. कोळी समाजासह सर्व जगातील जाती धर्म सर्वांनी जे जे पापं करत असतील त्यांनी पापं थांबवावी आणि महर्षी वाल्मिकींच्या मार्गावर चालून आजच्या जगातसुद्धा सद्गुरू आहेत. सर्व सद्गुरू तत्व एकच असतं. मी 20 वर्ष तपश्चर्या केली. सद्गुरू आत्मा मालिक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव रोड. त्यांना समजा तुम्ही वाल्मिकी ऋषी, कारण सद्गुरू तत्व एक आहे. त्यांच्या मुखातून नाम घ्या, कारण सद्गुरूंच्या मुखातून नाम घ्यावं लागते. त्यावेळेस नारद मुनींच्या मुखातून वाल्याकोडीने नाम घेतले होते. तसेच आजच्या धर्तीवर आज प्रख्यात असे विश्वात्मक आत्मा मालिक ओम गुरुदेव जगात ध्यान मार्ग, तोच मार्ग नामाचा, ध्यानाचा मार्ग दोन नारद मुनींनी सांगितला. तोच ध्यान करून वाल्याकोडी महर्षी वाल्मिकी झाले, रामायण लिहिले. तसेच आत्मा मालिक शिर्डी कोपरगाव रोड दर महिन्याला 14 पौर्णिमेला इथं नामदीक्षेचा कार्यक्रम असतो. सद्गुरूंना तुम्ही महर्षी वाल्मिकीच्या रूपात पहा आणि नामदीक्षा घ्या. नामस्मरण करा, घर संसार करीत ध्यान करा, हळूहळू सवय करा. तुमच्यात असलेले सर्व विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, राग, द्वेष हळूहळू मिटायला सुरुवात होईल. याची सुरुवात तर करा, निश्चय करा. पापाने दुःख येत असते. तुम्ही किती पाप केले त्याचे रिपीट परिणाम. जैसे त्याचे कर्म तैसे त्याचे फळ. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हे भजन आपण ऐकलं जाईल तर 10 वर्षानं, 20 वर्षानं, 30 वर्षानं, 40 वर्षानं कर्माचे फळं नक्की येतात. आणि आजच्या कलियुगामध्ये ते ताबडतोब लवकर येत आहेत. तरी सर्वांनी तत्काळ निश्चय करा, जसा निश्चय वाल्याकोडींनी केला होता. अद्यकोई महर्षी वाल्मिकी म्हणून आज ते प्रख्यात आहेत, पूजनीय आहे जगामध्ये. आज जगात महर्षी वाल्मिकी पूजनीय आहे. त्यांच्याकडून खूप तो बोध घेण्यासारखा आहे, खूप मोठी शिकवण घेण्यासारखी आहे. तर तुम्ही सर्वांनी नामस्मरण करा, सद्गुरूंकडून आज्ञा करा, ध्यान करा. सर्व संत ऋषी मुनींनी महर्षी वाल्मिकांसह सर्व संत ऋषींनी ध्यानच केलं आहे. ध्यानाने आत्म्याची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते, शांतीची प्राप्ती होते, मन शांत होतं, विकार जळतात. नामस्मरण करा, ध्यान करा, सद्गुरू सांगेल त्या मार्गाने चाला. ठीक आहे. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सद्बुद्धी मिळो. जय वाल्मिकी, आत्मा मालिक. धन्यवाद.